जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. सर, काल तुम्ही सांगितलं होतं की येत्या 48 तासात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे आणि आता हं. काही 24 तास बाकी राहिलेले आहे सर. नक्कीच कोणकोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे? नक्कीच. आता फक्त 24 तास राहिलेत. आजची 25 तारीख आहे आणि 26 तारखेला राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. बऱ्याच ठिकाणी पाऊस हा शेतातले कामे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. तर काही भागामध्ये आज सुद्धा 25 तारखेला हलका मध्यम पाऊस हा येणार आहे. तर त्यामध्ये काल आपण इंस्टाग्राममध्ये सांगितलं की अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नांदेड, तुरळक ठिकाणी लातूर, परभणी या भागात देखील फटकारी बिटकारी आज 25 तारखेला येऊ शकतात. जालन्यामध्येही त्याचा समावेश आहे. संध्याकाळची वेळ प्रत्येक ठिकाणी दुपारपर्यंत असू आहे. वातावरणामध्ये आज बराचसा बदल तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याची 26 ऑगस्टचा पूर्ण आढावा बघा. नाशिक क्षेत्राच्या घाटमाथा, मुंबई, कोकण किनारपट्टी, सातारासह अनेक ठिकाणी हलक्या सरींना सुरुवात होईल. जास्त आणि सर्वदूर हा पाऊस नाहीये. तर उद्या दुपारनंतर परभणीसह मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. पावसाचा जोर नेहमीप्रमाणे आहे आणि कामे बंद पडणार आहे. सगळीकडेची कंडिशन मोठी नाही आहे. जळगाव, खान्देशच्या अनेक भागांमध्ये, धुळे वगैरे भागामध्ये सुद्धा आता 26 तारखेचा पाऊस हा असणार आहे. मराठवाडा देखील या भागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत उद्या संध्याकाळपर्यंत पाऊस नक्की होईल. पण पहिल्या दिवशी म्हणजे 26 तारखेला सर्वदूर पाऊस नाही आहे. विशेषतः विदर्भामध्ये अनेक ठिकाणी गर्जनेचे प्रकार देखील पाहायला मिळू शकतात. म्हणजे मेघगर्जना होणं हो सर. आणि रात्री हा पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे. म्हणजे रात्रीचे 10 वाजतील किंवा 11 वाजतील, पण रात्रीपर्यंत हा पाऊस आवर्जून येणार आहे. विषय असा आहे की श्री गणेश उत्सवामध्ये सर्वात मोठी तारीख मानली जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यांचे वातावरणाचे जे काही बदल असतील ते आपल्याला त्या दिवशी पाहायला मिळतील. खरं तर 24 तासातच घडणार आहे, पण 48 तासामध्ये अजूनही 27 तारखेला गणेश उत्सवाच्या आगमनाच्या दिवशी पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे. पाऊस काही ठिकाणी मुसळधार म्हणजे जालना, परभणी, माजलगाव, बीड, अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. तुळजापूर, पंढरपूर जी काही बीडची पश्चिम बाजू आहे या भागात देखील हा पाऊस होणार आहे. नंदुरबारमध्ये होणार आहे. जळगाव, खान्देशच्या अनेक भागांमध्ये, छत्रपती संभाजीनगरसह नाशिकसह हा पाऊस बरसणार आहे. हा पाऊस पूर्व विदर्भाकडे देखील मदत टाकणार आहे, कारण की वाऱ्याचा जोर त्या भागामध्ये ढगांची गर्दी जास्त प्रमाणात तिथं आणणार आहे. नांदेड, लातूर या भागांना थोडा काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील आपल्या माध्यमातून देण्यात येते, कारण की फक्त ही मोजक्या ठिकाणी घडणार आहे, पण सतर्क मात्र सगळ्यांना राहावं लागणार आहे. हं. हो सर, नक्कीच. म्हणजे येत्या 24 तासात पुन्हा पावसाला हॅलो. सुरुवात होणार आहे. हॅलो सर. हां, बोला ना, येतोय आता. येत्या 24 तासात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. हं. नक्कीच. ज्या शेतकऱ्यांची आता जी कामे करणार होती, तर ती आता कामे बंद पडणार आहेत. तर नक्कीच सर, शेतकऱ्यांनी आपली जी कामे असेल ही 2-3 दिवसात नक्कीच करून घेतलेली असेल. सर, हा जो पाऊस राहील हा किती तारखेपर्यंत राहील? हा पाऊस 30 तारखेपर्यंत तरी अनेक भागांमध्ये राहणार आहे. थोडा वातावरणाचा बदल झाला असता तो उत्तरेकडे देखील सरकणार आहे 29-30ला. त्यामुळे 3-4 दिवसाचा हा झटका आहे. कामे बंद पाडणारी सिस्टम पावसाची तयार होते त्या 24 तासामध्ये. आणि विषय असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता रानं थोडी काय होईना वापसावर येत आहेत. जे उथळ मातीचे आहेत किंवा भारी जमीन आहेत. पंच पडलेल्या जमिनींना शेतकऱ्यांनी आजच्या दिवस जे काही आपण उपाययोजना करतो ते करून घ्या, जेणेकरून आपल्या पिकांचं जे काही चढ आहे ते थांबण्यास मदत होईल. आणि आता आपल्याला पुन्हा 2-4 दिवस पावसाचा परिणाम आहे. हा पाऊस थांबला की पुन्हा एक टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे. अशा अनेक टप्प्याबद्दल माहिती तुमच्या चॅनलवरती आपण आवर्जून देत राहू. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय. आणि विषय असा आहे की पावसाचं यंदा सत्र जास्त आहे. ज्यांना कमी झालं आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करू नका, कारण की ज्या भागांना मुद्दाम ह्या पावसामध्ये कमी पडतो त्या भागांना परतीचा पाऊस आवर्जून पडत असतो. याची चिंता तुम्ही सोडा. रब्बी हंगाम सुद्धा तुमचा सुखरूप पार पडणार आहे. काळजी करू नका. हो सर, नक्कीच सर. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की पावसाची जी व्याप्ती ती कशी राहील? म्हणजे अगोदर जशी होती त्यासारखी राहील का कमी राहील? खरं पाहायला गेलं तर पहिल्यासारखी व्याप्ती आहे, पण त्याच्यासारखा धुमाकूळ मात्र या वातावरणात पाहायला मिळत नाही. आणि विषय असा आहे की याच्यामध्ये वारे सुद्धा ॲक्टिव्ह असणार आहेत. पण काही काही भागांना याची अतिवृष्टीचा सुद्धा पाऊस पडणार आहे, पण सर्व दूर नाही आहे. आणि विषय असा आहे की सुरुवातीला उद्याच्या तारखेला 26 तारखेला 50-60% व्याप्ती आहे मराठवाड्यामध्ये, खानदेशमध्ये आणि विदर्भामध्ये. तर 70% व्याप्ती जी येणार आहे ती मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह 70-60% व्याप्ती हा विषय येणार आहे. सर्वदूर सगळ्याच गावांना हा पाऊस चांगला गेला असं शक्यता कमी दिसते. हो सर, चालेल सर. नक्कीच सर, शेतकऱ्यांचे जे मनातले प्रश्न होते ते आपण क्लिअर केलेले आहे. भेटूया सर पुढील अंदाजामध्ये. जय शिवराय.